षटकारासाठी या मात्र बॅटिंग करण्यासाठी म्हणजेच भुवन या संघाच्या प्रत्येक खेळाडूला देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज सुवर्ण संधी असेल एका षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज। प्रवीण बॉलिंग मार्कवर सध्या आपण ऑन स्क्रीनला पाहतोय भरपूर चांगले फिल्डिंग देखील सजावट पाहतोय इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील सजावट करताना आपण ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या संघाला पाहतोय। दोन नामांकित संघ इन मध्ये खेळताना पाहतोय मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मध्ये भरपूर चांगली कामगिरी या दोन संघांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत असते, परंतु आज दोन संघ एकमेकांविरुद्ध इथे खेळताना पाहतोय वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 मध्ये। चला मॅचला सुरुवात, पंचांचा ग्रीन सिग्नल आणि या दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। प्रवीण बॉलिंग मार्कवर पहिला बॉल फुल टॉस ड्राइव्ह करायचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा मारा करायचा प्रयत्न केला होता, गली आणि पॉइंटच्या मधनं गॅप खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅकवर्ड पॉइंट मध्ये। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील उपस्थित आहे। सध्या प्रारंभ आणि शुभारंभ होताना बॅटिंग करत असताना टीम भुवन या संघाचं 1 धावसंख्येने खातं ओपन झालंय। 5 षटकांची मॅच आहे। 5 षटकांमध्ये एक मोठासा आव्हान या ठिकाणी सेट करावा लागेल, त्याच अनुषंगाने ते माइंड सेट करून आलेत तेजस आणि त्याच्या सोबतीला दत्ता। ओहो शॉर्ट बॉल होता, करायचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंट आणि अगदी गळी पॉइंटच्या मधनं बॉलला गॅप खेळलाय आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे। तेजस याच्या बॅट मधनं आलाय क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा 4 चौकार। काय फटका पाहायला मिळतो ऍक्शन रिप्ले मध्ये। सध्या बॅकफुटवर गेला, नंतर एका पायावरती बॉडी बॅलन्स सांभाळताना देखील आपण बॅटर तेजसला पाहिलं आणि बॉलला थेट पाठवून दिले सीमारेषा पलीकडे चौकारासाठी। जो मात्र बॉल गेलाय अगदी खोळ्यात बॉल होता, पुढ्यात टाकला होता, परंतु बॅट आणि बॉलचं हवं तसं कनेक्शन नाहीये, मिडलिंग नाहीये। सध्याच्या घडीला प्रवीण देखील मैदानामध्ये सांगून देताना, कारण की हम भी किसी से कम नहीं है, जशा तसं उत्तर देतं चौकार आलाय, परंतु त्यानंतर डॉट बॉल काढण्याची क्षमता देखील माझ्याकडे आहे। परंतु यावेळेस या ठिकाणी इथे पाहिलं तर बेस्ट ऑफ हाईट साठी पंचाने नो देखील घोषित केलाय। नो डाऊट या ठिकाणी जास्तीचा हाईट फॅक्टर जो मात्र पंचांच्या निर्देशात आला आणि पंचाने देखील या ठिकाणी नो बॉल घोषित केलाय बेस्ट ऑफ हाईट साठी। सध्या उघडा डोले पहा नीट, येणारा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिटचा इथे वापर करावा लागेल प्रवीण। चला वेळ जास्तीचा घेत आहात आपण। धावफलकावरती धावसंख्या 6 या आकड्यावर। नेक्स्ट बॉल फ्री हिटचा बॉल असेल, शॉर्ट बॉल होता बॅकफुटवर, परंतु झेल ग्राह्य धरला जाणार नाहीये, परंतु रन आउटची विकेट या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल। आणि यावेळेस दत्ता आता याला मैदान सोडण्यास भाग पडलाय। दत्ता बॅक टू द डगआउट। सध्या आपण पाहू शकता बॅकफुटवर गेला, कट करायचा प्रयत्न गलीमध्ये आणि बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध या ठिकाणी झेल देखील पकडला गेला आणि त्याच्या अनुषंगाने, परंतु फ्री हिटचा बॉल होता आणि त्यानंतर रनआउटची विकेट या ठिकाणी ग्राह्य धरली जाईल आणि त्याच अनुषंगाने फिल्डरने ते पाहिलं जाणलं आणि फेकी देखील भरपूर चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली। आता दत्ता याला मात्र मैदान सोडण्यास भाग पडलाय। सध्याच्या घडीला प्रेशर निर्माण करताना गोलंदाज प्रवीणला देखील पाहतोय नो बॉल येतात, फ्री हिटचा बॉल देखील येतोय, परंतु तरी देखील कोणताही इथे फरक मात्र गोलंदाजी करणारी टीम म्हणजे प्रवीणवर इथे जाणवत नाहीये, कारण की आतापर्यंत फक्त आणि फक्त मात्र धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 6। अजूनही 2 बॉल षटक क्रमांक 1 मधले इथे शिल्लक असतील। 5 षटकांची मॅच आहे। 5 षटकांमध्ये या ठिकाणी मोठा टार्गेट या ठिकाणी सेट करावा लागेल, त्याच अनुषंगाने फलंदाजी देखील भरपूर चांगली या ठिकाणी करावा लागेल। शॉर्ट बॉल उकरायचा प्रयत्न, इथे इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडनं मिस्टेक झाली आहे। कॅच सोडलाय की मास सोडलाय, सातत्याने इथे चांगलं जातं क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस, परंतु त्या चुका तुमच्याकडनं जर सातत्याने होत असेल तर कुठेतरी खडतर प्रवास करताना देखील आपण जे मतलब फिल्डिंग करत असताना टीमला पाहतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव या संघाला।
शेवटचा बॉल प्रवीण आपलं काम करते परंतु क्षेत्ररक्षकांची साथ देते मिळत नाहीये. आज ड्रॉप झालाय. किशोर याला जीवनदान मिळालंय. तेजस आता जो ओपनिंगसाठी दाखल झाला होता दुसऱ्या बॉलवर त्याच्या बॅटमधनं चौकार पाहायला मिळाला होता. बॅटची कडा त्यानंतर बॉल पाठीमागे चालला तर विकेट किपरचं जजमेंट थोडं खराब पाहायला मिळतंय परंतु तो नंतर एक चोरटी धाव म्हणायला हरकत नाहीये. आणि पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावरती धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये फक्त आणि फक्त 8 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात तेजस आणि त्याच्या सोबतीला किशोर सध्या ही जोडी पाहतोय आणि भरपूर चांगली ते कामगिरी करावी लागेल. चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप करावी लागेल हा मॅचमध्ये कारण की समोर टीम आहे ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. हा संघ भरपूर चांगला खेळ ज्यांच्या माध्यमातून देखील या विभागात मस्सा परिसर क्रिकेट असोसिएशनमध्ये पाहायला मिळत असतो आणि आज देखील स्वप्न घेऊन दाखल झालेत आणि योग आहे वीर हुतात्मा चषक हिराजी गोमाजी पाटील स्मृती चषक 2026 हा योग इथे जुळून आलाय आणि समोर दोन टीम एका साईडला जय बजरंग भवन आणि त्यांच्या बी पक्ष आपण खेळताना पाहतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ. यावेळेस लाऊड अपील केली जाते पंचांच्या माध्यमातून परंतु पंच देखील तटस्थ असतील. सध्या तटस्थ भूमिका मंदारजी राणे सरांची देखील आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल इक्वळली जाईल धावफलकावरती आणि सध्या आपण या मॅचमध्ये पाहिलं तर थोडंसं ते सिच्युएशन खराब पाहायला मिळते कारण की एकेरी दुहेरी धावीला देखील महत्त्व दिलं जात आहे. बॅटिंग करत असताना टीम म्हणजे भुवन या संघाकडनं तेजस संघर्षमय खेळली करतोय. त्याच्या सोबतीला आपण किशोरला पाहतोय कोणत्याही क्षणाला मोठे फटके खेळू शकतो ही क्षमता सध्या आपण हा दोन बॅटरकडे सातत्याने पाहत असतो परंतु आज आपल्या गावासाठी स्वतःला या ठिकाणी सिद्ध करावा लागेल. चला विलंब होत आहे सनी आपण जास्तीचा वेळ देखील खर्च करत आहात. सनी हा ट्रॅकर बॉल पूल केला पूल अँड सक्सेसफुल आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किशोर या नावाचा परिचय देणारा येतोय. किशोरच्या बॅटमधनं भव्य षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहतोय किशोर भोईरच्या बॅटमधनं काय फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य नेत्र दीपक फटका किशोर भोईरच्या बॅटमधनं आणि आणखीन एक उडवला बॉल बिग हिट खेळलाय आणि बॉल थेट निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील येतोय किशोर भोईरच्या बॅटमधनं आलेला 4 चौकार. चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय किशोर भोईर. सध्या आपण उल्लेख देखील केला होता चर्चा देखील केली होती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गावासाठी नक्की 1 ते 2 खेळाडू भरपूर चांगले असतात. त्यांचा प्रत्येक बॉलवर अटॅक करण्याचा ध्यास आणि निर्भय असतो आणि तोच निर्भय सध्याच्या घडीला किशोर भोईरच्या बॅटमधनं देखील पाहायला मिळतोय. 19 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर चांगली बॅटिंग टीम संकटात होती हे देखील मात्र किशोर भोईरने जाणलं होतं आणि आता मात्र आपले हात खोलले आहेत आणि चांगली बॅटिंग देखील भरपूर चांगली बॅटिंग करताना किशोर भोईरला पाहतोय. चला वेळ वाचवणं महत्वाचं राहील. सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका सनी. यावेळेस येथे लाऊड अपील सातत्याने केली जाते. ठाऊक आहे किशोर भोईरची विकेट या मॅच मध्ये महत्वाची राहील कारण की त्याच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार देखील पाहायला मिळाला आहे आणि त्याच अनुषंगाने त्याच्या विकेटसाठी या ठिकाणी प्रयत्न देखील भरपूर केले जातील. नेक्स्ट बॉल स्टील टू गो. अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असेल आणि यावेळेस पुन्हा एकदा उडवायचा होता बिगिट करायचा प्रयत्न परंतु एक सिंगल. सध्या एकेरी दुहेरी धावेला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं. जितके मोठे फटके खेळण्याची क्षमता माझ्याकडे आहे तितका सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची क्षमता देखील माझ्याकडे आहे हे सांगून देताना सध्याच्या घडीला किशोर धावफलकावरती धावसंख्या 20 या आकड्यावर 1.5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 मध्ये असेल सनीचा. चला सनी आपण जास्तीचा वेळ देखील घेत आहात
जास्तीचा वेळ खर्च करत आहात. ओहो सॉफ्ट हँडने इथे पंच करायचा प्रयत्न इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये आणि जबरदस्त झेल देखील पकडला जातोय. सेफली हँडने इथे झेल संपादित केलाय. मात्र गोलंदाजाला इथे सफलता मिळते. सनीच्या खात्यामध्ये आता एक सफलता अंकित होते. तेजस बॅक टू द डगआउट. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना मॅच मध्ये आपण प्रवीणला पाहतोय. सध्या महत्वपूर्ण विकेट एक संघर्षमय खेळली जी मात्र किशोर भोईर याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली होती, परंतु त्याला देखील मैदान सोडण्यास भाग पडलंय. वेळेस आता धावफलकावरती 20 धावा टीमच्या स्कोर कार्डवर 3 विकेटच्या मोबदल्यात अजूनही 3 बॉल या ठिकाणी शिल्लक असे प्रवीणचे. नेक्स्ट बॉल प्रवीणचा यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ घेतोय. बॉल थेट जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये. जजमेंट आणि बॅकअप थोडासा प्लंबर झाला होता विकेट किपर, परंतु त्यानंतर चांगलं इथे कमबॅक करताना पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला आपण प्रवीण. गोलंदाजाची गोलंदाजी मात्र पाहतोय अगदी खोळ्यात पुढ्यात बॉल होता. अलाउन द कार्पेट डीप मध्ये ट्रॅव्हल झाला. मिड विकेट रिझल्टला तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का, परंतु नाही एकच धाव, कारण की थोडासा इथे
माहीत आहे, ठाऊक आहे, विकेट महत्वाची राहील या मॅच मध्ये आणि आता कोणतीही ते रिस्क घ्यायला क्षमता मागत नाहीये मंदार आणि त्याच्या सोबतीला प्रसाद. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न देखील मानस देखील असेल क्षमता मंदार आणि त्याच्या सोबतीला प्रसादचा, कारण की अजूनही 13 बॉल या ठिकाणी शिल्लक असते. 13 बॉलमध्ये एक मोठासा आव्हान ठेवण्याचा प्रयत्न समोर असेल. क्षमता बॅटिंग करण्याचा असणार टीमचा मंदार आणि प्रसादचा. सध्या मनोबल देखील वाढवावं लागेल या मॅचमध्ये. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल सध्या इक्वडली जाईल. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या क्षमता जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 22 या आकड्यावर. चला घाई करा, अपेक्षित राहील, घाई करणं अपेक्षित राहील. वेळ वाचवा, वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. सध्या प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी या स्पर्धेला पाहतोय. ही चषकाची ताकद आहे. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मृती चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा सोहळा. आज दिवस क्रमांक नक्कीच 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. स्पर्धा मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची आणि स्पर्धा आपण पाहिलं तर जांभुडे गावाच्या प्रत्येक प्रेक्षकांच्या आणि प्रत्येक गावकऱ्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. दिवस क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. भरपूर आयोजकांची देखील मेहनत या स्पर्धेला आपण पाहतोय आणि कौतुक करावं लागेल. रजनी क्रिकेट स्पर्धा ठेवणं इतकं सोपं नसतं, परंतु आयोजकांनी ते सोपं काम केलंय. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026चा हा थरार आपण पाहतोय. चला मित्रांनो, वेळ वाचवा, जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका. आवश्यकतेनुसार पाणी जे मात्र मागवा याची देखील आपण नोंद घ्या, कारण की सध्या आपण पाहिलं तर दिवस क्रमांक 2 आणि दिवस क्रमांक 2 मधले पहिला राऊंडचा शेवटचा सामना आहे आणि अजूनही आपल्याला भरपूर मॅचेस देखील कव्हर करायच्या आहेत. याची देखील आपण थोडी दक्षता घ्या. आणि खऱ्या अर्थाने तर सन्माननीय नक्कीच एक दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय मंगेशदादा कुर्ले यांच्या माध्यमातून उद्यापासून प्रत्येक टीमसाठी कोल्ड ड्रिंक्स या सर्व टीमसाठी एनर्जी ड्रिंकची देखील सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. क्रिकेटवर नितांत प्रेम ज्यांचं माध्य सातत्याने पाहत असतं आणि प्रत्येक स्पर्धेवर आशीर्वाद या विभागात ज्यांचं असतं, असे 2 दानशूर व्यक्तिमत्व. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल केलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी उपस्थित होता. वेगाने आला, बॉलला फेकी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते आणि तोपर्यंत एक सिंगल. सध्या एकेरी दुहेरी धावेला देखील तितकंच महत्त्व दिलं जाते, कारण की क्रिकेटमध्ये एक एक धावेला भरपूर महत्त्व असतं. कारण की सध्या पाहिलं तर धावफलकावरती 23 धावा आहेत. थोडंसं इथे संकट आले बॅटिंग करताना टीमवर, परंतु संकटाच्या छायेत सध्या उभी आहे. परंतु प्रसाद आणि मंदार यांना मात्र इथे आपली भूमिका चोखरित्या बजवावी लागेल. फुलटॉस बॉल ऑन साइडला बॉलवर टर्न केलं, डीप फॉरवर्ड केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय प्रसाद या बॅटरने भव्य षटकार. धावफलकावरती धावसंख्या या ठिकाणी चेक केलं जाईल. बेस्ट ऑफ 8 साठी पंचांना चॅलेंज केलं जात आहे. 7 स्टार वाहिनी नक्कीच आपल्या सोबत जॉईंट असेल. डीप होतोय बॉल म्हणजेच फेअर बॉल असेल. योग्य तो डिसिजन पंचाने देखील दिला होता आणि त्याच अनुषंगाने इथे पाहिलं तर जो काही आक्षेप घेतला होता त्याचं देखील निराकरण आम्ही इथे या ठिकाणी केलं जरूर. फेअर बॉल. चेतन याच्या विरुद्ध आक्रमण. प्रसादाच्या बॅटमधनं काय षटकार पाहायला मिळाला. धावफलकावरती धावसंख्या फ्लाईट करायचा प्रयत्न सध्या बॅटर प्रसादचा पावते. धावसंख्या 29 या आकड्यावर. पुन्हा एकदा फुल टॉस होता. इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. इथे एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये एक्झिक्यूट केला फटका. क्षेत्ररक्षक दूरवरनं धावण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्याकडनं मिस्टेक, मिसअंडरस्टँडिंग आणि बॉल होतोय फॉर आर सीमा पार. प्रसादाच्या बॅटमधनं आणखीन आलाय 4 चौकार.
धावसंख्या फ्लाईट करायचा प्रयत्न सातत्याने आता मोठे फटके खेळले जातात. चेतन याच्या विरुद्ध देखील आक्रमकता या ठिकाणी स्वीकार करताना आपण पाहिलं. खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपण सध्या पाहिलं तर नक्कीच किशोर भोईरची देखील अशीच फलंदाजी पाहायला मिळाली होती, परंतु त्यानंतर थोडंसं बाकफुटवर जाताना आपण पाहिलं आणि तीच परिस्थिती सध्याच्याकडे प्रसादच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते आणि प्रसादला देखील आता मैदान सोडण्यास या ठिकाणी भाग पाडलाय. क्लीन बोर्डचा शिकार होताना प्रसाद बॅक टू द आउट. न्यू बाटर मैदानामध्ये एंटर झालाय सोन्या. सध्या आपण मॅचमध्ये पाहिलं तर ज्याच्या बॅटमधून मोठाले फटके येतात त्यांना जसे तसे उत्तर देण्याची क्षमता देखील गोलंदाजाकडे आहे आणि हे आता सध्या चोख प्रत्युत्तर देताना चेतनच्या माध्यमातून देखील पाहतोय. फलकावरती धावसंख्या 33 या आकड्यावर. सध्या आपण अजूनही 2 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. चेतन बॉलिंग मार्कवर जबरदस्त इथे कमबॅक जशा तसं उत्तर देताना देखील आपण चेतनला पाहतोय. नेक्स्ट बॉल स्टील टू गो. अजूनही 2 बॉल शिल्लक. ओहो, यावेळेस अगदी टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. अप्रतिम लाईन, अप्रतिम टप्पा या ठिकाणी शोधलाय आणि त्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना देखील आपण चेतनला पाहतोय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 4 मध्ये चेतन बॉलिंग मार्कवर आणि शेवटचा बॉल या ठिकाणी फेस करेल फॉरेस्ट एंडकडनं. हो, इथे ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, समोर खेळलाय, परंतु लॉंग ऑफमध्ये बॉल एक्झिक्यूट केला. फटका भरपूर चांगला पाहायला मिळाला होता, परंतु कनेक्शन आणि ताकद इतकी चांगली पाहायला मिळाली नव्हती. तरी देखील पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या 34 या आकड्यावर 4 विकेटच्या मोबदल्यात. अजूनही मात्र शेवटचा ओव्हर या ठिकाणी शिल्लक असेल. चला वेळ वाचवा, जास्तीचा वेळ आपण खर्च करतायत. गोलंदाजी करणार टीम ब्राईट ब्रदर्स अंबिका संघ. बॅटिंग करत असताना जय बजरंग सध्या भुवन या संघाला इन ॲक्शनमध्ये पाहतोय आणि भरपूर चांगली इथे गोलंदाजी करताना ब्राईट ब्रदर्स अंबेगाव या संघाला पाहतोय. ऑलरेडी तुम्ही 4 षटकांसाठी 20 मिनिटांमध्ये बरं 4 षटक या ठिकाणी कंप्लीट केले आहेत. मित्रांनो, थोडंसं विलंब जास्तीचा होत आहे, याची देखील आपण दक्षता घ्या. अजून 1 षटक या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. मित्रांनो, चला वेळ वाचवा, घाई करणं अपेक्षित राहील. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी देखील आज स्पर्धेला पाहतोय. या विभागात भरपूर क्रिकेट प्रेमी आहेत आणि आज भरपूर क्रिकेट प्रेमी ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्व तमाम प्रेक्षकांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. अजूनही मात्र 6 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. मित्रांनो, चला वेळ वाचवा, कारण की आज दिवस क्रमांक 2 रजनी क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर दिवस क्रमांक 2 मधले पहिल्या राऊंडची शेवटची मॅच. अजूनही 1 षटक या ठिकाणी पहिल्या इनिंग मधलं शिल्लक आहे, तर थोडंसं वेळ वाचवा, विलंब करू नका. ऋग्वेदचा पहिलाच बॉल ऑन साइडला ते बॉलला डीप मध्ये फॉरवर्ड केले बॉलला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील उपस्थित आहे, तैनात आहे. खऱ्या अर्थाने पाहिले तर स्क्वेअर लेग कडे एकच सिंगल सध्या क्षमता इकवडली जाईल. धावफलकावरती धावसंख्या 35, लॉस ऑफ 4 विकेट. 35 या आकड्यावर क्षमता जाऊन पोहोचले. बॅटिंग करत असताना ही 8.40च्या सरासरीने धावगती मेंटेन करताना क्षमता जय बजरंग भुवन या संघाला पाहतोय. मंदार आतापर्यंत 2 बॉल खेळलाय, 2 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली आणि त्याला चांगली साथ देताना आपण सोन्याला पाहतोय. संघर्षमय खेळी देखील त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही 5 बॉल या ठिकाणी शिल्लक असेल आणि असंच जर रन रेट या ठिकाणी मेंटेन केला तर 42 धावांपर्यंत या ठिकाणी पोहोचू शकते बॅटिंग करणारी टीम भुवन हा संघ. तर सन्माननीय एक दानशूर व्यक्तिमत्व मंगेशदादा कुर्ले यांच्याकडनं तब्बल लागोपाठचे 3 षटकार जर आले तर 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं आहे. प्रत्येक इथे सध्या पाहिलं तर बॅटरसाठी संधी निर्माण झाली भुवन या संघासाठी आणि संधीचं सोनं या ठिकाणी करावं लागेल. ATM देखील या ठिकाणी खुलं झालंय
आणि या धावफलकावरती धावसंख्या सध्या पाहिले तर 36 या आकड्यावर 5 विकेटच्या मोबदल्यात सध्या सोन्याला देखील मैदान सोडण्यास भाग पडलाय. ऋग्वेद आणि विशाल हा बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. गणेश असेल, मंदार. ओहो, यावेळेस इथे पाहिले तर काय घडलंय आणि पंचाने वेस्ट ऑफ हाईट साठी ते नो घोषित केलाय. जास्तीचा हाईट फॅक्टर होता, त्याच अनुषंगाने पंचाच्या निर्देशात आलं आणि पंचाने क्विकली इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचवला आणि नो बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राची धाव देखील टीमच्या खात्यामध्ये आढळली. धाव कुठने येवत येणं महत्वाचं राहील. खऱ्या अर्थाने टेनिस बॉल म्हटलं, इंटरनॅशनल क्रिकेट स्पर्धा म्हटली की एक एक धावेला प्राधान्य द्यावं लागतं, एक्स्ट्राच्या धावेला देखील प्राधान्य द्यावं लागतं आणि ते आता सध्या जय बजरंग भुवन हा संघ देखील इन ॲक्शनमध्ये करताना पाहतोय. तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावा ज्या टीमने काढल्या म्हणजे ठाकरेनगर कोल्टन संघ, तर या संघाला बाय दिली आहे. आणि यानंतरचा सामना असेल स्वर्गीय सचिनदादा 11 आंबेटेंबे त्यांच्या विपक्ष जय हनुमान तोंडली ए संघ. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या लगेच या ठिकाणी रिपोर्टिंग करा आणि 3 षटकांची मॅच राहील याची देखील आपण नोंद घ्या आणि एकच एंडचा वापर होईल. कॉमेडी बॉक्सचा एंड करणं या ठिकाणी एकच एंडचा या ठिकाणी वापर केला जाईल याची देखील आपण नोंद घ्या. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी 3 बॉल शिल्लक असतील तर आपण इथे आलात तरी हरकत नाही आहे. या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण ऋग्वेद भरपूर चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करताना देखील आपण या मॅच मध्ये पाहतोय. काय गोलंदाजी करतोय. शॉर्ट बॉल ऑन साइड इथे बोलवलाय, फॉरवर्ड केलं डीप मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. दुसरा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जाईल आणि पाहता पाहता 2 धाबा देखील नो डाऊट चित्त्याच्या चपळाईने त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. सध्या धाव फलकावरती धावसंख्या 2 ने पुढे सरकते, 40 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 5 विकेटच्या मोबदल्यात सध्या मंदार आणि गणेशची जोडी पाहतोय आणि हवी तशी बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. परंतु ऋग्वेदची कामगिरी चोखरित्या बजावताना देखील ऋग्वेदकडनं आपण पाहतो मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने विकेटची संधी होती, संधीचं सोनं देखील करताना आपण पाहिलं. भरपूर चांगलं जजमेंट, भरपूर चांगलं बॅकअप देखील ऋग्वेदच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. याचा अनुषंगाने ते विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. गणेश याला देखील मैदान सोडण्यास भाग पडले. शेवटचा बॉल, शेवटचं षटक सध्या आपण ऑन स्क्रीनला पाहतोय. जय बजरंग भुवन त्यांच्या विपक्ष ब्राईट ब्रदर्स आंबेगाव हा संघ इन ॲक्शन मध्ये. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन, आंबेटेंबे संघाचा कॅप्टन आणि तोंडली ए संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या लगेच या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. टॉक्सका बॉक्स मध्ये आपण जॉईंट व्हा. दोन्ही संघाचे कॅप्टन. शेवटचा बॉल यावेळेस 80 कडले काय विकेट, आणखीन एक विकेट. इथे पाहता पाहता 5 ओव्हरचा देखील खेळ समाप्त झाला. 5 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 40 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 41 धावांचं आव्हान हा मॅच मध्ये असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. तर तोंडली ए संघाचा कॅप्टन आपण या ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि दोन्ही संघाचे कॅप्टनचं करूया मोस्ट वेलकम या चषकामध्ये. तसेच सन्माननीय जांबुटे गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय सचिन दादा बिराडे सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस देखील संपन्न करत आहोत. यात सर आपल्या शुभ हस्ते महत्वपूर्ण मॅचचा या ठिकाणी टॉस संपन्न करा. ऑन स्क्रीनला देखील आपण पाहतोय जांबुटे गावचे विद्यमान सरपंच सचिन दादा बिराडे एक युवा सरपंच आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. 3 षटकांची मॅच असेल याची देखील आपण नोंद घ्या. दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती असेल
तोंडली ए संघाने या ठिकाणी टॉस जिंकला. डिसिजन पेंडिंग असेल. चला मॅचला सुरुवात कॉम्बॉक्स मध्ये करूया. परिवर्तन तिथे सोडले जातील. आमचे साथी समालोचक मित्र म्हणजेच दीपवीर बिराडे सर, थँक्यू सो मच. अनिकेतजी मोपे यांच्या वतीनं पहिल्या इनिंगमध्ये पर सिक्सर 200चा कॅश प्राइज होता. एक सिक्सर किशोर उबेरच्या बॅटमधून आला, एक सिक्सर आला प्रसादच्या बॅटमधून. दोन्ही बॅटर्ससाठी जे कॅश प्राइज आहे ते सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहे आणि सामना संपल्यानंतर ते आम्ही वितरित करतोय. जनमान तोंडलेनं टॉस जिंकत ऑस्ट्रेलियन स्टाईल बेधडक बॅटिंगला पसंती दिलेली आहे. तर स्वर्गीय सचिनदादा चौधरी प्रतिष्ठान आंबेटेंबला त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं. आदरणीय अतिथी सध्या आपली रजा घेतात. ऑनस्क्रीन बघत आहोत आपण ही क्षणचित्रे. अनिकेतजी मोपे आणि त्यांचा मित्र परिवार सध्या आपली रजा घेतो. त्या सर्वांचं पुनश्च एकदा मनस्वी आभार आम्ही व्यक्त करत आहोत. नाव बॅक टू ग्राउंड, बॅक टू मॅच, ज्या ठिकाणी बॅटल रंगताना पाहायला मिळेल. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग बोवनच्या दरम्यान पहिल्या फेरीतील अंतिम सामना आहे. ऑलरेडी फर्स्ट राऊंडमध्ये सर्वाधिक धावा जय बजरंग कोलटन ठाकरेनगरनं बनवले सिरीज. त्याच कारणास्तव या टीमला आपण बाय दिलेली आहे. आणि मात्र शेड्यूलनुसार ॲज पर ड्रॉ ज्या मॅचेस आहेत त्या आपण सिरियल वाईज कव्हर करतोय. त्यातील सामन्याचा टॉस कव्हर झाला आहे, ज्या ठिकाणी जनमान तोंडली यांना टॉस जिंकत बॅटिंग स्वीकारलेली आहे. तर टीम आंबेटेंबेला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं. नाव बॅक टू ग्राउंड, मूव टू क्रिकेट. दुसरं सत्र सुरू होत आहे. पहिल्या डाबात 40 बनल्या गेल्या आणि विजयासाठी पाठलाग आता 41 धावेचा करायचा आहे. चला ओपनर्स रेडी करा. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव. जास्त वेळ होतोय, बरोबर 12 वाजलेले आहेत. यानंतर अजूनही एक इनिंग आणि त्यानंतर 4 मॅचेस पेंडिंग आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी घाई करा, थोडं फास्ट क्रिकेट खेळा. आघाडीसाठी महेश हेगडे आणि त्याच्या सोबत देतोय सनी. तर गोलंदाजीसाठी संदेश दाखल होत आहे. त्यासाठीच दुसरा डाव सुरू होतो. 41 धाबेचं टार्गेट चेस करावं लागेल. 8.50 धाब्याची धावगती प्रति 5 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करावी लागेल. मॅचेस ऑन सामना सुरू होतोय. या विजयासाठी दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीनं आपण देऊयात ऑल द बेस्ट. शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. त्याला जरा घाई करा, वेळ जास्त जातोय. अंपायर्स रेडी आहेत, बॅटर्स रेडी आहेत. संदेश बॉलिंगसाठी रेडी व्हावं लागेल मित्रा, कारण यानंतरही 4 मॅचेस पेंडिंग आहेत. हे देखील दुसरं सत्र अजून बाकी होणं शेष आहे, शिल्लक आहे. सलगचे 3 षटकार 500चा कॅश प्राइज महेशसाठी. मंगेश कुर्ल्यांच्या वतीनं पहिला बॉल मिड ऑफला मिसफिल्ड. बॉल मागे चाललाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान. डीप लॉंग ऑफ सीमारेषा फोडली. चौकार. खाद्य खुल्लं होतं. कॅज्युअल अप्रोच फिल्डरचा टॅप स्ट्रोक होता, मात्र क्षेत्ररक्षकाचं खराब बॅकअप आला. चौकाराडं मात्र खातं खुलं होतंय. महेश हेगडेच्या सोबतीनं टीम ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावचं ऑनस्क्रीन आपण बघत आहोत. तानाजी दादा बिराडे आणि त्याचबरोबर मंगेश दादा कुर्ले सध्या आपल्या स्क्रीनवर. लाईन चांगली आहे, चांगला बॉल. राऊंड विकेटनं थोडा अँगल बनवला, हलकासा आउटस्विंग होतोय. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. येस इट इज ब्युटिफुल डिलिव्हरी. डॉट बॉल. पहिल्या चौकानंतर झाले छोटेखानी कमबॅक, झाले छोटेखानी वापसी. अवघ्या 4 धावा सध्या स्कोरबोर्डवर आपण बघत आहोत. या वेळेला
आणखीन एक चांगला बॉल टॉस होतोय वरून हलकासा अतिरिक्त बाउन्स रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. येस इट इज. अधिकचा बॉल उचलला, लाईन रीड करता आली नाही महेशला. बॅक टू बॅक सेकंड डॉट. सो धावासंख्या सध्या स्थिर 4 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. दाफलकावर पाठलाग 41 धाब्याचा सुरू आहे. अजून या मॅचमध्ये 27 बॉल, विजयासाठी 37 धाब्याची आवश्यकता. फुल टॉस, बॅटची कडा घेत मागे चाललाय बॉल. शॉर्ट फॅलेगला बीट करत अखेर सीमारेषेच्या नजदीक. चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप, 2 धावा मात्र तोपर्यंत मिळतात. पंचांचा बिमरचा सिग्नल आलाय. इट इज ओव्हर बाय साइड, नो +2. या अतिरिक्त 2 धावा मिळतात आणि अतिरिक्त एकंदरीत 3 धावेसोबत स्कोरबोर्डवर धावासंख्या 19 अंकी झाली आहे. ती सध्याच्या घडीला दाफलकावरती 7 ऑन बोर्ड. फ्रीड बॉल, फुल टॉस, गॅपमध्ये चाललाय बॉल. फिल्डर थोडे दूर आहेत मात्र चांगला बॅकअप. सेकंड रनचा कॉल दिलाय आणि वेगानं सनी स्ट्रायकर एंडला परतलेत देखील. महेश चांगलं तालमेल दोन्ही बॅटरच्या दरम्यान. सनी विथ महेश, चांगलं कॉर्डिनेशन. 2 धावेसहित धावासंख्या 9 ऑन बोर्ड. यावेळेला बिग हिट, समोर आक्रमण केलंय. लॉंगॉनचा फिल्डर आलाय, मिडॉनी आलाय. झेल कोण पकडणार प्रश्न उपस्थित झाला होता. अजय ओव्हर रन झाले. गणेश देखील बॅकअपसाठी आले होते पण कॅच ड्रॉप 2 धावा आणि या 2 धाव्यासहित धावासंख्या 19 झाली. ती 11. 11 ऑन बोर्ड. एकूण 11 धावा दाफलकावर अंकित होत आहेत. नेक्स्ट मॅच बॅटिंग टीम हळूहळू डगआउटच्या दिशेनं आपण दाखल व्हा. तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती, आपण मेन स्टेजच्या उजव्या बाजूला एकत्रित या. यावेळेला ड्राईव्ह केलाय समोर, हाफ वॉली मिड ऑफला. चांगली फिल्डिंग, थ्रो अप्रतिम आलाय मात्र पंचांनी आता रनआउटसाठी टीबी अंपायरची मदत घेतलेली आहे. सिरीज कंट्रोल वॉर रूम मध्ये आता थर्ड अंपायर मयूर मार्केसर आपल्यासोबत जॉईन होतात. पाहिलं जाईल एक्झॅक्टली ज्या वेळेला बेल्स उद्ध्वस्त झाल्या, बॅट इनलाईन ट्रॅक झाली की नाही त्यासाठी आता मागणी केलेली आहे ती 3ऱ्या पंचांची. चला बाकी फिल्डर्स टीम हडल बंद करा, आपण आपापल्या जागेवरती जा. जो काय निर्णय तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच. चला बाकी फिल्डर्सला सूचना आहे, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. आउट, गॉन. फलंदाज बाद. धाव घेण्याचा प्रयत्न होतो, अंगलट आला आणि अखेर महेश धाबा धरून माघारी परततोय. पहिल्या षटकांती 11ला पहिला धक्का. टीम ब्रॅड ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावला. 11 धावा स्कोरबोर्डवर. एक फलंदाज बाद होते महेश, जो नुकताच धावा धरून माघारी परततोय. नवीन बॅटर रोशन आता बॅटिंगसाठी दाखल झालेला आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 11 धावा दाफलकावर. सेकंड पॉवर प्ले. सोने आता गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. सोन्या सध्या बॉलिंग मार्कवर. सेकंड पॉवर प्ले. पहिला बॉल लेफ्ट आर्म पेसर सोन्याचा पूर्णपणे अचंबित करून टाकलंय ते नवीन बॅटर रोशनला. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 11 धावा. वेद्याचं समीकरण 23 बॉल. अजूनही 23 बॉल मध्ये 30 धाब्याची आवश्यकता, 30 धाब्याची गरज आहे.
व शॉर्ट बॉल पूल केलाय, गॅपमध्ये चाललाय बॉल मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दुसऱ्या टप्प्यानेची सीमा पार. 4 धावा चौकार. या चौकारासहित सध्या धावा संख्या धावफलकावर एकूण अंकी झाली आहे ती 15 ऑन बोर्ड. बॅकफुटवर जात असताना बरोबर पोझिशन मध्ये आले, पुल करत असताना इन फ्रंट ऑफ मिड विकेट. या 4 धावा चौकारासहित सध्या धावा संख्या आपण बघत आहोत ती 15. स्क्वेअर अँगल सध्या आपल्या स्क्रीनवर कशा पद्धतीनं शफल होऊन हा सफल फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज रोशनच्या बॅटमधून. चला किशोर जास्त वेळ घेतो मित्रा. बरोबर 12 वाजता पहिला बॉल पडलाय. 10 मिनिटं आतापर्यंतच वापरात आलेली आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, जरा घाई करा. यानंतरही 4 मॅचेस पेंडिंग आहेत. डॉट बॉल आणि त्यानंतर येणारा चौकार. धावा सध्या 15 धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन गव्हाळे सध्या खेळतोय स्ट्रॅकर एंडला. स्विच हिट रिव्हरचा पवित्रा, मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क घडवता आला नाही. किंबहुना स्विच हिटसाठी हा पर्याप्त बॉल होता, पण चेंडूच्या रेषेत रोशन पोहोचू शकले नाही. डॉट बॉल. डॉट फॉर डॉट पुन्हा एकदा होतं छोटेखानी कमबॅक. धावा सध्या स्थिर 15 धावा पाहायला मिळत आहेत धावफलकावर. बॉल तयार. सोन्या यावेळेला खाली राहिला बॉल. अनइवन बाउन्स. शूटर डिलिव्हरी इन फ्रंट ऑफ स्टंप. अगदी यष्ट्यांची समांतर उंची गाठल्या बॉलला यष्टी रक्षकाचा मात्र कौतुक करावं लागेल. चांगलं बॅकअप. आणखीन एक डॉट बॉल. धावा संख्या सध्या स्थिर 15 धावा. 20 चेंडू आता या सामन्यात शिल्लक आहेत आणि विजयासाठी आवश्यकता ती 26 धाव्याची. 20 चेंडू 26 धावा. 20 बॉल अँड 26 मोर रिक्वायर्ड फॉर विक्टरी. यावेळेला समोर स्टेट डाऊन द ग्राउंड लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं जजमेंट. लॉंग ऑनला पकडलाय झेल. बॅकअप करावं लागतंय रोशनला. फलंदाज बाद. 15ला दुसरा आद्रा. ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगावला फलंदाज बाद. नवीन बॅटर बॅटिंगसाठी सनी दाखल होतोय आणि त्याची सोबत देण्यासाठी प्रवीण उपस्थित होतोय. सनीनं देखील अजून एकही बॉलचा सामना केला नाही. प्रवीण देखील फ्रेशर रेट आणि सध्याच्या घडीला प्रेशर आहे सिच्युएशन आहे. डॉट फॉर डॉट डॉट विकेट. 5 चेंडू 4 धावा देत 1 विकेट सोन्यानं कॅरी केलेली आहे. धावा संख्या 15. 17 चेंडू आता 26 धाव्याची गरज. सेकंड पॉवर प्ले मध्ये मात्र पलटवार झालेला आहे जय बजरंग भुवनचा. चला वेळ जास्त खर्ची होतोय. किशोर लक्ष सुद्या. लाईन इथे पाहावी लागेल. सिरीज खराब बॉल आहे. एक एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या धाव संख्या 16. धावा स्कोरबोर्डवर. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा बदलाव. प्रत्येक बॉलवर जर चेंजेस झाले किशोर तर आय थिंक 6 वाजतील. लाईन इथे चांगली आहे. यष्टी रक्षकाच्या दिशेनं बॉल मार्गस होतोय, मात्र योग्य बॉल करवण्यात आलेला आहे. डॉट बॉल षटकाची होईल सांगता. चांगली कामगिरी सोन्याची. 5 धावा देत 1 विकेट त्याने कॅरी केले. 2 षटकं पॉवर प्लेची संपली. 16 धावा धावफलकावर. संघ ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 8.33 धाव्याच्या धावगतीने अजूनही आवश्यकता मॅचमध्ये 25 धाव्याची. 18 चेंडू 25. चला टीम मॉडेल नकोय. जय बजरंग भुवन 12 मिनिटं आतापर्यंत वापरात आणलेली आहेत. उर्वरित 2 षटकं ही तुम्हाला 8 मिनिटातच टाकायची आहेत मित्रांनो. वेळेचं काटेकोर नियोजन हवं. लक्ष सुद्धा किशोर अँड ऑल टीम. जेव्हा पेनल्टी इम्प्लिमेंट होईल मात्र तदनंतर कुठलंही अपील चालणार नाही.
ही सूचना आपण लक्षात घ्या. सो तुमचा वेळ आता तुम्हालाच वाचवायचा आहे. बॉलर नियुक्त करा लगेचच बॉलिंगसाठी आणि फिल्डर्सला विनंती आहे आपण आपापली जागा ॲक्वायर करा. आपापल्या ठिकाणी आपण दाखल व्हा. मंदार गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. 16 धावा सध्या स्कोरबोर्डवर. फलंदाज 2 बाद झालेत. सनी आणि प्रवीण ही महत्वाची जोडी सध्या ऑन विकेट ऑन ग्राउंड आणि या बॅटर्सकडे आता जबाबदारी आहे. 12 मिनिटं वापरात आणलेली आहेत. 8च मिनिटं बाकी आहेत. 2 षटकं कुठल्या परिस्थितीत टाकायची आहेत टीम जय बजरंग भुवन. पहिला बॉल कट केला डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर पोचलेत. गुड फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय मात्र तो यशस्वी होतोय. 2 धावा आणि याचबरोबर धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित होते ती 18. 18 ऑन बोर्ड. विजेता समीकरण 17 चेंडू आणि 17 चेंडूत आता आवश्यकता 23 धावेची. 17 चेंडू 23 धावा हे समीकरण. या वेळेला कट केलाय बॉल. शॉर्ट थर्डमॅनला मात्र चांगलं बॅकअप. त्या फिल्डरला बीट करता आला असं तर रन्स मिळाले असते पण चांगलं बॅकअप, चांगली फिल्डिंग, चांगली कंबर कसली या मॅच मध्ये टीम जय बजरंग भुवन. सिंगलनं धावसंख्या बनले ते 19. 19 ऑन बोर्ड. रिक्वायर्ड रन रेट आता हळूहळू थोडा वाढत चाललाय कारण धावा थोड्या कमी गतीने येत आहेत. प्रवीण स्टॅकर एंडला यावेळेला सॉफ्टवेअरनं ड्राईव्ह करतायत. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. एकच धाव. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. अधिकची घाई मात्र दोन्ही फलंदाज करत नाही. रोशन आणि महेश बाद झालेत मात्र आता पार्टनरशिपची गरज आहे. चांगलं स्टाऊक आहे सनी आणि प्रवीणला आणि सध्या ती पार्टनरशिप या सामन्यात बिल्डअप होती आहे. धाबा 20. 20 ऑन बोर्ड. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा धाव, अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्रा धावेसहित सध्या धावसंख्या धावफलकावरती एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत ती सध्याच्या घडीला 21. 21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. चला बॅटर्सला विनंती आपणही वारंवार एकत्रित येऊ नका. सॉफ्ट हँडनं कट केल्या बॉल. एक धाव मात्र मिळेल. सिंगल धावेनं धावा आपण बघत आहोत त्या 22-22. मॅजिक फिगर मध्ये सध्या स्कोरबोर्ड 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 22 धावा स्कोरबोर्डवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्टील 2 टू गो. रेल्वे मध्ये आलाय थोडं व्यत्यय. अंपायर सिग्नल डेड बॉल. विजय आता अजूनही प्रतीक्षेत आहे. 14 चेंडू आणि 14 चेंडूत मात्र अजूनही 19 धावेची आवश्यकता. यावेळेला ऑन साइडला खेचलाय बॉल. क्रॉस बॅटर स्ट्रोक. बॉल हवेत. फिल्डर जज करतोय आणि झेल संपादित. प्रवीण बाद होतोय. 22ला तिसरा आदरा. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. बावीस धावा धावफलकावर. 3 फलंदाज मात्र आतापर्यंत गमावलेत. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होतोय. चेतन घरत. बावीस धावा धावफलकावर. 22. लॉस ऑफ 3 विकेट. 13 चेंडू 19 धावा. लो स्कोरिंग बॅटल आहे पण आता इंटरेस्टिंग डामर आहे. इंटरेस्टिंग सेकंड इनिंग, सेकंड हाफ. वेगवान बॉल. पंचांकडे अपील झालं मात्र पंचांची तटस्थ भूमिका. बॉल लॉंग स्टॉपला. लेग बायचा सिग्नल. लकी 4. चौकार. चौकारासोबत तिसऱ्या षटकाची सांगता. 26 धावा सध्या धावफलकावर. विजयाचं समीकरण 12 चेंडू. आता आवश्यकता ती 15 धावेची.
3 मिनिटं बाकी आहेत. 3च मिनिटात ते षटक टाकायचं आहे. जय बजरंग भुवन टीम इम्पॅक्ट आउटसाइड लेग स्टंप एसडीज. त्याच कारणास्तव पंचांचा स्पष्ट नकार आलेला आहे. 26 धाबा बनलेले आहेत. 3 फलंदाज बाद झालेत. ऑलरेडी वेळ जास्त गेलेला आहे सनी. इमर्जन्सी असेल तरच पाणी मागवा. फिल्डर्सला विनंती, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. टीम मीटिंग नकोय. किशोर्यान टीम 3 मिनिटं फक्त तुमच्याकडे आहेत. 3 मिनिटात हे षटक तुम्हाला टाकायचं आहे. चला मॅच आपण कंटिन्यू करतोय. 2 मिनिटाचा स्ट्रॉक डेन्स इंटरव्हल ब्रेक कव्हर होतोय. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जावं लागेल. 12 चेंडू 15 इक्वेशन आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल होत आहेत. सोन्या येस इट इज. 12 चेंडू 15. पहिला बॉल लाईन खराब आहे. वाईट बॉल अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेनं सध्या धावसंख्या एकूण अंकित होते ती 27-27. 12 चेंडू आणि आता 14ची गरज आहे. चेंडूपेक्षा फक्त 2 धावा अधिक आहेत. 2 धावा जास्त आहेत. 12 चेंडू 14. या बलीला विकेट किपर बीट. 1 धाव हवी आहे, ती मिळालेली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय सनीनं आणि आता तो प्रयत्न मात्र यशस्वी होत नाही. तर चेतनला विकेटचे समर्पण द्यावं लागलंय. 28ला 4था धक्का. गौरव आता नवीन बॅटर नॉसरा करेनला. सनीकडे स्ट्राईक आहे. स्ट्राईकच हवी होती. त्याच कारणास्तव चित्तर मात्र धाबा दोन माघारी परतलाय. हो लाईन इथे चांगली आहे. डॉट बॉल. प्रश्न तर जरूर उपस्थित झाला, मात्र पंचांची तटस्थ भूमिका. 10 चेंडू आता 13 धावा. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. गोलंदाजांनी आतापर्यंत दमखम दाखवलेला आहे. जय बजरंग भुवन टीमच्या बॉलिंग डिपार्टमेंटनं जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये केलेली आहे. आणखीन एक चांगला बॉल बॅक ऑफ लेंथ आणि लगेचच आता रिव्ह्यूची मागणी केली आहे ती बॅटर सनीनं. वाईट साठी रिव्ह्यूची मागणी केलेली आहे सिरीज. टीव्ही अंपायरची मदत आता घ्यावी लागेल. टेक्निकल टीमचा सपोर्ट घ्यावा लागेल. पाहावं लागेल बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे. फेअर बॉल हे सिरीज विथ अँगल बॉल ट्रॅव्हल होतो एसटी रसिकाच्या दिशेनं. रिव्ह्यू आता गमवलाय तो टीम राईट ब्रदर सामेगावनं. मॅच इज ऑन. आता खऱ्या अर्थानं सामना सुरू होतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल डॉमिनेट केले सनीला. या वेळेला टॅपिंग क्रिकेट. धाव हवी आहे पण नकार. नॉसरा करेनला गौरव पोहोचेल का, प्रश्न उपस्थित झालाय. पोहोचू शकला नाही. फलंदाज धाव बाद. 28ला 5वा धक्का. काय नाट्यमय क्रिकेट सध्या मैदानावरती रंगतंय. ट्रबल प्रेशर सिच्युएशन, दबावात्मक परिस्थिती ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव क्रिकेट संघासाठी. आणखीन एक फलंदाज धाव बाद. धावा दाफलकर. 5 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर दाखल होतोय प्रशांत.
8 चेंडू 13 धावा हे समीकरण कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. लो स्कोरिंग बॅटल मात्र थ्रिलर सध्या फार मोठा आहे. बॅटल फार मोठं आहे आणि स्पेशली सोन्यानं सनीला पूर्णपणे डॉमिनेट केलेलं आहे. पूर्णपणे दबाव सनीवर टाकलाय. हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न तो फसला आणि मॅच मध्ये महत्वाचा झटका बसला. सनी बाद, झेल संपादित. 28 ला 6 आदरा. आशेचं किरण आता मावळतंय. विकेट डाऊन. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 18 चेंडू 25चा सामना 7 बॉल 13 वर आलेला आहे. नवीन बॅटर विजय आता दाखल झालेत. विजयच्या नावातच सर्व काही आहे, मात्र नावाप्रमाणे सार्थक कामगिरी त्याला करावी लागेल. 7-13चा सामना आहे. नेक्स्ट मॅच बॅटिंगसाठी रेडी राहा. जर्मन तुंडली आहे, तर फिल्डिंगसाठी स्वर्गीय सचिन चौधरी प्रतिष्ठान आंबेटेंबे आपली उपस्थिती गरजेची आहे. दोन्ही टीम रेडी राहा. चालू सामना जसा संपतो लगेचच तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. 7 बॉल 13. नवीन बॅटर विजय स्ट्रायकर एंडला. या वेळेला अप्पर कटचा प्रयत्न, स्लाइस केलाय बॉल, गॅप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक जबरदस्त कामगिरी करतोय. एफर्ट पाहायला मिळत आहेत. 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र मिळत आहेत. 2 धाव्यानं षटकाचे झाले सांगता. या पद्धतीचे फिल्डिंग एफर्ट नक्कीच मॅच मध्ये ब्रॅड ब्रदर्स सांबेगावला प्रत्येक धाब्यासाठी संघर्ष करण्यास भाग पाडतील. 4 षटकात 30 बनलेले आहेत आणि आता अंतिम षटकात विजयासाठी 6 चेंडू 11ची आवश्यकता. बाउंड्री चेक. येस इट इज. बाउंड्री चेक साठी टीव्ही अंपायरची मदत आता घेतली ती मुख्य पंचांनी. फिल्डर्स चला, बॉलर इन्व्हाइट करा किशोर आणि फिल्डिंग सेट करा. टीम अडल बंद करा. जय बजरंग भुवन. सेफ अटेम्प्ट, क्लीन सेफ. दोनच धाबा असतील. धाबा 30 बनलेल्या आहेत. 6 चेंडू 11. आता गोलंदाजीसाठी विश्वास दाखवलाय तो. लास्ट ओव्हर मध्ये शेवटच्या षटकात यशवंतवर नावातच यश आहे, मात्र तशी कामगिरी आता त्याच्याकडून अपेक्षित आहे. 2 षटकांचा स्पेल सोन्याचा जबरदस्त कामगिरी. 9 धावा देत त्यानं महत्वाचे 2 विकेट कॅरी केलेले आहेत. तर सामना आता ब्रॅड ब्रदर्स आंबेगाव टीमसाठी करो या मरो, डू ऑर डाय अशा परिस्थितीत आलेला आहे. 6 चेंडू 11. चला, जास्त वेळ घेताय किशोर, घाई करा. रिव्ह्यू साठी देखील भरपूर वेळ या मॅच मध्ये वेस्ट गेलेला आहे. वाईड असेल, बीमर असेल, त्याचबरोबर रनआउट असेल, बाउंड्री चेक असेल. यश गोलंदाजीसाठी दाखल झाले. 6 चेंडू 11. 6 बॉल 11. पहिलाच बॉल प्रशांतच्या बॅट मधून बिगिट. फिल्डर पण त्याचे प्रयत्न अपुरे, त्याचे प्रयत्न अपयशी. त्याच्या हाताला चटका देत 440 ओव्हरचा झटका देत बॉल सीमा पार. षटकार. एक युनिक ऍक्शन, एक वेगळी शैली आहे गोलंदाज यशची. मात्र पहिल्याच बॉलवर मिसफिल्ड झाली, कॅच ड्रॉप आणि त्या मोबदल्यात या निर्णायक 6 धावा आलेल्या आहेत. विजयाचं किरण आता पुन्हा एकदा प्रशांतनं जागृत केलेलं आहे. विजयाचा द्वीप त्यानं प्रज्वलित केलेला आहे. 5 चेंडू आता 5 धाब्याची गरज. 5 बॉल 5. आता अर्ध्या विकेटवर टाकलाय बॉल, मागे आलाय. एक धाव तर बनली आहे. प्रयत्न दुसरीचा होईल का? नकार आलाय. पंचांकडून वाईडचा सिग्नल. 1 फॉर देवरा कॉल आता आलाय. वाईड +1 एक्स्ट्रा 2 धावा. पहा, सामना होता कुठे, सामना आला कुठे. एक षटकार आला. पुन्हा एकदा पूर्णपणे चित्र पालटलंय. सामन्याचं चित्र विचित्र घडलंय. एक्स्ट्रा 2 धावा येत आहेत. बोनसच्या 2 धावा बनलेल्या आहेत. त्या 38-38. 5 बॉल या मॅच मध्ये आता बाकी आहेत आणि 5 बॉल मध्ये विजयासाठी आवश्यकता ती 3 धावेची. 5 चेंडू 3. या वेळेला चांगला बॉल, लेंथ बॉल.
एक युनिक शैली आहे गोलंदाज यशची, मात्र अखेर आता त्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. नॉस्ट्राकरेनला धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र तो अंगलट आलाय. बाद होत आहेत. विजय प्रशांतकडे स्ट्राईक असेल. आता आवश्यकता 3 धावेची, चेंडू बाकी आहेत 4. नवीन बॅट्समन प्रवीण दाखल झालेले आहेत. प्रवीण कथोरे बॅटिंगसाठी दाखल झालेत. सनी यांचे बंधुराज 4 चेंडू 3. यावेळेला कट केलाय बॉल, चांगला शॉट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये थोडी दूर. 2 धावा मात्र मिळतील आणि 2 धावे बरोबरीत. आता धावांची बरोबरी झालेली आहे. सुटकेचा मोकळा श्वास सध्या ब्राईट बद्दल सामेगावच्या 12th मॅननं सोडलेला आहे. 40 धावा दाखलकर्ते बनलेल्या आहेत. 3 चेंडू, आता 1 धाव्याची गरज. नेक्स्ट मॅच रेडी राहा. विशाल अँड टीम फिल्डिंगसाठी कुणाल अँड टीम, त्याचबरोबर जनमन तुंडली सूरज विशांड आर्मी. आपण डगआउटच्या दिशेनं मार्गस्थ व्हा. मॅच विनिंग स्ट्रोक, विजय फटका आणि याच बरोबरीत हा सामना संपलाय, सामना जिंकलाय तो ब्राईट बद्दल सामेगावनं. अभिनंदन. चांगली लढत दिली जय बजरंग बोवननं. दोन्ही टीम चांगले खेळले. पहिल्या फेरीतील अंतिम सामना चांगला रंगला आणि अखेर या सामन्यात दमदार विजय आपल्याला पाहायला मिळाला. तो टीम ब्राईट बद्दल सामेगावचा. आणि सामनावीर पुरस्कार आपण देतोय प्रशांतला, ज्याच्या बॅटमधून क्रुशल कंडिशनला एक सिक्सर आला. 3 चेंडूत 9 धावेचं योगदान आलं आणि असं वाटलं होतं कुठेतरी या सामन्यात स्ट्रगल सुरू आहे ब्राईट